नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 28 डिसेंबरला आलेला आहे दुसरा पौष रविवार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य रानोबाईची कहाणी सांगणार आहे. एकदाही पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यनारायणासाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रतात नाव आहे आदित्य रानोबाई व्रत. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानोबाईची कहाणी वाचायची असते आणि ती कुणाला तरी सांगायची देखील असते. कहाणी ऐकल्यानेच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळतं असतं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीच कहाणी ऐकायला मिळणार आहे. तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका आणि इतरांना नक्की शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः नक्की लिहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करते. ऐका आदित्य रानोबाईची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होते. तो दुर्वा आणायला रानात जात होता. तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या. ब्राह्मणाने विचारले, काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला? हवा उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. हा म्हणाला, नाही नाही, तसे मी करणार नाही. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. काय वसा व्यथा ते मला सांगा. तेव्हा त्या म्हणाला, श्रावण मासी पहिला अधितवारी न बोलता उठावं सचील. व्रतासही स्नान करून अगोदर पाणी आणावं. विळाच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी. 6 रेघाचं मंडळ काढावं. 6 सुताचं तातड करावं. त्या 6 गाठी घ्यावात. पान फूल वाहावं. पूजा करावी. पानाचा विळा, फुलाचा झेला, दशागांचा धूप, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा. 6 मास चाळावी. 6 मास पाळावी. मागी रथसप्तमी संपूर्ण करावी. संपूर्णच गुळाच्या पोळ्या, बोरणाची खीर, लोणकड तूप असावं. मेहून जेव सांगावं. असेल तर चिरगोळी घ्यावी, नसेल तर जोडगडसरी घ्यावी. तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणासह बोलावून पाठविले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे घ्या. आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटीत कराल. राणी म्हणाली, बटीक करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसाव्यास पाठ दिला. पाय धुवायला पाणी दिलं. म्हणाली, बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. हे ऐकून ब्राह्मणाच्या मनात राग आला. तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून गेला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहतात लेकीनं बसवायला पाट दिला. पाय धुवायला पाणी देऊन गूळ पाणी दिलं. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. उतरंडीचे 6 मोते आणली. तिनं आपण घेतली व 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले.
बायकोनं मुलीचा समाचार विचारला. जीन कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली, आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे. इकडे जी गरीब झाली होती तिने आपल्या मुलांना श्रीमंत मावशीकडून काही दिलं नंतर घेऊन येण्यास सांगितले. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाडी जाऊन राहिला. तेथे प्रधानाच्या दासी होत्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटका नेसला आहे, तुटका पांघरला आहे, तळ्याच्या पाडीला उभा राहिला आहे. पदर घेऊन त्या आणि यावर सधारण घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेव खाऊ घातलं, कोवळ्या पोखरून होऊन मोहरला भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं. वाटेने जात असता सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला व हातातल्या कोहळं काढून नेला. घरी जाताच आईनं विचारलं, मावशीने काय दिलं? देवाने हे दिलं पण कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभे राहिलं. मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं. दुसऱ्या आदितवारीत दुसरा मुलगा गेला. प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहू माखू घातलं, नेसायला पितांबर दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून मोहराणी भरून दिली व न विसरता सांभाळून घरून नेणे सांगितले. वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपाने आला व काठी काढून घेतली. घरी गेला. घडलेली गोष्ट राणीला सांगितली. देवानं दिलं पण कर्माने नेलं. तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाडी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी घेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला. पण नारळ पोखरून होणा मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला. विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडत विहिरीत पडला. घरी जाऊन आईला म्हणाला, आई गं, मावशीने दिलं पण देवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाडी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखंच राणीने घरी नेलं. त्याचा योग्य आदर सत्कार केला. त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपात आला व शिदोरी घेऊन गेला. घरी नेऊन आईला सांगितलं, आई मावशीने दिलं पण देवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या काठी उभी राहिली. दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परस सदराने घरी नेलं. नाहू माकू घातलं. साडी चोळी नेसायला दिली. प्रधानाची राणी आदितवारीची कहाणी ऐकू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, वडिलांची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आले. राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा 3 वसा सांगितले. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजाने छत्र चामर देऊन बोलावणं केलं. राजा येताच ती घरी यायला निघाली. एकमेकींना बहिणीचे आहेर केलं. वाटेनं निघाली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान देखील वाढून घेतलं. तीच कहाणीची आठवण झाली. हाकार केला. डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले. कोणी उपाशी नव्हता. वाटेने एक मोडी विक्या चालत होता. त्याला कहाणी ऐकायला बोलावलं. तो मोडी म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोते घेतलेली 3 त्याला दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तीने ऐकली. त्याची मोळी सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ? मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल? काय वसा आहे तो सांगा. राणीनं तो उतरणार नाही, मातरणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला. नंतर दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला. मुलांना राजाला वाढलं. आपलं पान देखील वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. हकार करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला.
माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं, त्याचा मळा पिकत नव्हता, असा एक माळी चिंता करीत बसला होता. त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं. तो आला. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली व 3 माळ्याला दिली. राणीनं मनोभाव कहाणी सांगितली. त्याने चित्तभावे कहाणी ऐकली. मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 3ऱ्या मजली स्वयंपाक केला. मुलांना वाढलं, राजाला वाढलं. आपलं पान देखील वाढून घेतात. कहाणीची आठवण झाली. नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला. एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला तर एका सर्पानं खाल्ला, म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली. राणीनं तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिची दोन्ही मुलं आली. कहाणी ऐकण्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार. तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. 4था मजला. स्वयंपाक करून मुलांना, राजाला वाढलं. आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली. कोणी उपाशी नाही ना त्याचा शोध घेतला. काना डोळा मासाचा, गोळा हात नाहीत, पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता. तो उताणा केला. 6 मोती दिली. 3 मोती त्यांच्या बेबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. त्यानेही राणीला वसा विचारतात राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापवलं. शळस पक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले आणि त्यांनी पाहिला घासाला केस लागला. ते रागावले. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने अधितवारी वळचणी खाली बसून केस विचारली. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला माळ्याला, म्हातारीला कानाडोळा, मासाचा गोळा सर्वांना प्रसन्न झाला. तसेच तुम्हा आम्हांना प्रसन्न ही हो साठा. उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण तर होती आदित्य राणूबाईची व्रताची कहाणी. तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकण्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.